नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 7वीच्या गणितावर आणि गणितातलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे भौमितिक रचना आणि त्यामधला सराव संच कुठे गेला रे बाबा 6 आपल्याला बघायचा आहे। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5 आपण बघितलेला आहे। तुम्ही नसल बघितला ना तर टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहे। आता आपण सराव संच 6 बघूयात। पण 6 बघण्याच्या अगोदर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून टाका। जाऊयात पुढे। तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे लय सोपा। खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहा। ज्या रेषाखंड एकरूप आहेत ते कर्कटकचा वापर करायचा आहे। आता बघा किंवा अशा प्रकारे असतं बघा, तुमच्याकडे हा कोण मापक आहे पण कर्कटकचा वापर करायचा आहे। कर्कटकने मोजायचंय बाबा कुठला रेषाखंड कोणाला एकरूप। आता मी तुम्हाला सांगतो कसं आहे बघा। आता बघा हा जो एमजी आहे ना, हा एमजी आणि हा जी आर हे दोघ जण एकमेकांना एकरूप आहे बरं का। एमजी आणि जी आर, हा बघा इथं जी बिंदू आहे, हा एमजी आणि जी आर या दोघांची माप सारखी आहेत, लांबी सारखी आहे। तुम्ही जर कर्कटक बघितलं तर ती लांबी तुम्हाला सारखी दिसेल। मग तुम्ही एमजी आणि जी आर लिहू शकता। रेख एमजी एकरूप रेख तुम्ही जी आर लिहू शकताय। याच्यामध्ये आणखी एक गंमत आहे, हा जो एनजी आहे ना आपल्याकडे हा एनजी आणि एमजीचं पण अंतर सारखं आहे, हे पण सारख्याच लांबीचं आहे। एनजी आणि एमजी सारख्या लांबीचं आहे। मग इथं तुम्ही लिहू शकता रेख एनजी एकरूप रेख एमजी, ओके एमजी। आणि त्याचबरोबर तुम्ही रेख एनजी आणि जी आर पण एकरूप लिहू शकता, कारण हे पण सारखे तिघ जण सारखे। मग तुम्ही एनजी एकरूप जी आर लिहू शकताय, रेख एनजी एकरूप रेख जी आर लिहू शकताय, ओके। त्याचबरोबर मित्रांनो हा जीई सुद्धा त्याच लांबीचा आहे बघा। हा जो जी आहे ना जीई, हा सुद्धा त्याच लांबीचा आहे, म्हणजे तुम्ही जीई एकरूप जी आर सुद्धा लिहू शकताय। आणि याच्यानंतर हे जे दोन रेषाखंड आहे बघा, हा जो जीबी आहे ना जीबी हिरव्या रंगाचा आणि हे दोघ जण एकरूप आहे बरं का। हा जीबी आणि जीसी एकरूप आहे, जीबी आणि जीसी, ओके। रेख जीबी एकरूप रेख जीसी, ओके। जीबी एकरूप जीसी आणि तुम्ही जी आर एकरूप जीई सुद्धा लिहू शकताय। काही लोक रेख जी आर एकरूप रेख बघा जी आर एकरूप जीई सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल, ओके। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण लिहू शकतो। आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात। पुढचा प्रश्न कुठला, हा खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूमध्ये समान अंतर आहे। म्हणजे हे छोटे छोटे दोन बिंदू दिसतात ना, ओपी क्यूपी पीझेड, हे सगळं अंतर काय समान आहे। तर त्यावरून रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या। आता रिकाम्या जागांमध्ये पहिली जागा काय बाबा, रेख एबी ला एकरूप कोण असेल। आता ए आणि बी मध्ये अंतर कितीच आहे बाबा, एकच अंतर आहे, एकच एवढंच अंतर आहे। मग एवढं अंतर कोणाकोणाचं आहे बघा, डब्ल्यू एचं पण तेवढंच अंतर आहे। मग तुम्ही इथं लिहू शकता डब्ल्यू ए। त्याचबरोबर एखादा म्हटला मला सर झेड वाय मध्ये पण तेवढंच अंतर आहे, झेड वाय सुद्धा लिहू शकतो। एक्स वाय म्हटला एक्स वाय पण लिहू शकतो, किंवा पीझेड लिहिलं तरी चालेल, क्यूपी लिहिलं तरी चालेल, बीसी लिहिलं तरी चालेल, डब्ल्यू एक्स लिहिलं तरी चालेल, कुठलंही लिहू शकता तुम्ही, कारण एक एकच अंतर आहे सर्वांमध्ये। आता रेख एपी, आता ए कुठं बघा, पी इथं आणि ए इथं। आता हे अंतर किती आहे बाबा, हे अंतर किती आहे हे जर तुम्ही नीट मोजलं, ए पासून पी पर्यंतचं हे अंतर किती आहे बघा। याच्यामध्ये हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5, किती आहे बाबा 5चं अंतर आहे। मग 5चं अंतर असलेले अजून कुठले रेषाखंड आहे, सगळे बरेचसे लिहू शकता। 5 अंतर वाले लिहायचे बघा। क्यू पासून 5 कुठं आला बाबा, क्यू पासून 5 जर बघितलं 1 2 3 4 5, कोणाला डब्ल्यू बघा। क्यू आणि डब्ल्यू मध्ये सुद्धा कितीचं अंतर आहे, 5चं अंतर आहे। मग तुम्ही या ठिकाणी लिहू शकता एपी ला क्यू डब्ल्यू किंवा क्यू डब्ल्यू सोबत एकाने झेड पासून जर मोजलं 1 2 3 4 5, झेड बी सुद्धा एखाद्याने लिहिलं तरी चालू शकतं, किंवा एखादा म्हणून वाय पासून वाय सी लिहितो मी, वाय सी सुद्धा लिहू शकतो। म्हणजे याची उत्तरं तुम्ही वेगवेगळी लिहू शकतात, बऱ्याच मुलांची वेगवेगळी उत्तरं येऊ शकतात, बरोबर समजलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर रेख एसी ला कोण आहे बाबा, एसी ए आणि सी चा जर विचार केला तर किती अंतर आहे, 1 आणि 2चं अंतर आहे।
मग 1 आणि 2चा अंतर असलेला कोण AX मध्ये सुद्धा 1 आणि 2च आहे. मग इथं तुम्ही AX लिहू शकता. किंवा एखादा म्हणाल सर मी XZ लिहितो, यामध्ये पण दोघांचं अंतर आहे. एखादा म्हणाल सर मी ZQ लिहितो, इथं पण 2च अंतर आहे. म्हणजे ते अंतर किती आहे ते गृहीत धरून आपल्याला लिहायचंय. ओके, झालं. आता पुढचा बघा, BY. बी कुठं इथं आणि वाय कुठं इथं, कितीचं अंतर आहे? 1 2 3 4. अजून कोणाच्या मध्ये 4चं अंतर आहे ते बघा, 4चं अंतर. आता इथे किती BY 4चं अंतर आहे. 4चं अंतरवाले अजून कोण? Q पासून जर मोजलं 1 2 3 4. चला बाबा सर QX आलं, हे 4 अंतरावर आहे. एखादा म्हटला मी X पासून मोजतो 1 2 3 4. एखादा म्हणाल सर X आणि C मध्ये सुद्धा 4चं अंतर आहे, तर मी Q आणि X लिहितोय का सध्या, QX. एखादा म्हणाल सर P पासून मी मोजतो, चला P पासून जर मोजलं 1 2 3 4. PW सुद्धा एखादा लिहू शकतो. ठीक आहे, तर इथे पण उत्तरे वेगवेगळी येऊ शकतात. आता पुढचा मुद्दा, रेख YQ. Y कुठं कुठे गेला? Y इथं. Q कुठे गेला? इथं. 3चं अंतर 1 2 3. मग 3चं अंतर असलेला 1 2 3 YA लिहू शकतो एखादा. इथं लिहा YA, बरोबर. एखादा म्हटला सर मी X पासून मोजतो 3 1 2 3, म्हणजे एखादा काय लिहू शकतो? XB सुद्धा लिहू शकतो, चालेल. ओके, 3चं अंतर. आता शेवटचा प्रश्न आहे BW. B आणि W मध्ये कितीचं अंतर आहे? 2चं अंतर आहे. मग एखादा म्हटला सर मी WY लिहितो, चालेल, 2चं अंतर आहे. YP लिहितो, 2चं अंतर आहे. YP लिहा, WY लिहा, काही लिहा, मी YP या ठिकाणी लिहितो. तर एका प्रश्नाची इथं अनेक उत्तरं असू शकतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. मी बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय, जेणेकरून तुम्ही सगळी ही गणितं तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून काढायची आहेत. ओके मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर मित्रांनो आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या या चॅनलवरती आपण 7वीच्या बऱ्याचशा व्हिडिओ अपलोड करत असणार आहोत. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ इंग्लिशमध्ये बघायची असेल, तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल, इंग्लिशमध्ये बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तिथे इंग्लिशमधून व्हिडिओ आहेत. तर आत्ताच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.